हालेलुया हालेलुया जपले लोक हालेलुया म्हणा जागे प्रेझलाल म्हणा सगळे जागे हालेलुया तलवार ढाल कोणी आणली का ज्यांची आणली त्यांनी वर करा 1 2 3 4 5 6 ढाल आणली का बायकोला सांभाळायला द्यायला लढायला जातो पण बायकोला मला तू सांभाळतो पाहिजे ढाल पाहिजे हालेलुया 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 विश्वासाने प्रार्थना करा प्रिय प्रभू तुला धन्यवाद देतो तुझ्या नावाचं गौरव करतो की त्या आम्हाला तू चालवलं तुझ्या आराधनेमध्ये तुझ्या स्तुतीमध्ये चालवलं तुला धन्यवाद देतो तुझ्या नावाचं गौरव करतो प्रभू येणारं वचन तुझ्या वधस्तंभावर असू दे पासून तुझ्या हातात देतो त्याचं खूप मोठकट प्रभू विष्णू तुझ्या हातात देतो त्यांना तुझ्या ज्ञानानं भर त्यांना तुझ्या कृपेला भर आणि प्रभू विष्णू जो मानव तो आम्हाला देशील तो आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी असू दे माझ्या बाबा परत एकदा आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये पडतो पाषाण तुझ्या हातामध्ये देतो तुझी कृपा तुझी दया त्यांना पडतो की हे प्रार्थना ख्रिस्त ताराच्या पवित्र नावात आमेन देवाने दिलेल्या शक्तीवर आपण हालेलुया देवाची शक्ती काय देवाचं सामर्थ्य काय देवाचा अनुग्रह काय देवाची उपस्थिती काय हालेलुया स्पर्श त्याने मात्र केला माझा महारोग गेला हालेलुया चिल्लापाटी हालेलुया यशया संदेश त्याचा 3रा अध्याय वचन 15 काय सांगत परमेश्वर बोला तुम्ही माझ्या लोकांत चढता यशया 30:15 त्याच्या 30 लक्ष द्या सगळ्यांनी कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला मागे फिरणे स्वस्थ राहणे या तुमचा काय आहे बचाव आहे ज्यावेळेस मी 9वी 10वीला होतो लक्ष द्या लक्ष द्या मी काय सांगतो तेव्हा आम्ही लोक काय करतो पीठ लावायचे पीठ माहिती आहे कोणाला माहिती आहे पीठ खायचं पीठ नाही पीठ म्हणजे काय आम्ही लहान असतो तर आम्हाला निरोप द्यायला ठेवायचे काय मेसेज आम्हाला ठेवायचं मेसेज द्यायला काय करायचं म्हणजे हे प्रेम करायचे आणि आम्हाला लेटर द्यायला लावायचे हालेलुया आणि त्याच्याबद्दल आम्ही मार पण खाल्ला प्रजराल देवाने तसाच दिला आम्हाला लहानपणी प्रजराल कसलं काम केलं मेसेज पोस्टमॅनचं काम केलं आता कोणाचं काम करत आहे कोणाचं काम करत आहे काम तेच ऐका काम तेच पॅटर्न बदलला देवाला हालेलुया आता कोणाचं प्रेम कोणापाशी पोहोचवायचं तुमचं प्रेम हालेलुया कारण डीएडची पोरं पुरी काय करायचे मारायचं आम्हाला लहान असं भाषे एवढा हालेलुया लक्षात ठेवा प्रियानो देवानं माझं पॅटर्न बदललं हालेलुया तोच मेसेज द्या आज काय करत आहे देवाचा संदेश सांगत आहे हालेलुया तुमची तक्रार मी त्याच्याशी सांगत आहे तुमची विनंती मी त्याच्याशी सांगत आहे प्रिय तुमचं दुःख मी त्याला सांगत आहे हालेलुया हालेलुया कळतंय का कळतंय पण ओळख नाही हा सिस्टर हालेलुया काय म्हणत आहे परत रिपीट कर सिस्टर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला मागे फिरणे लक्षात ठेवा पाप करायचा आहे त्यावर देवाचा पवित्र आत्मा तुमच्या हळूच कानामध्ये काय सांगत आहे जर तुम्ही देवाबरोबर चालत असाल तर देवाला भीत असाल तर काय म्हणत आहे
मागे फिर स्वस्थ राहणे, स्वस्थ राहा. जर मागे नाही फिरला तर तू स्वस्थ राहणार नाही. हालेलुया. जर मागे पण नाही फिरला, स्वस्थ पण राहिला नाही तर तुझा बचाव होणार नाहीये. मरण लिहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे शांतता व श्रद्धा, शांतता, श्रद्धा. आपण म्हणतो ना, माझी त्याच्यावरली श्रद्धा आहे. हालेलुया. हालेलुया. श्रद्धा आहे. शेजारची श्रद्धा नाही आहे. हालेलुया. काय आहे? श्रद्धा आहे. हा. शांतता व श्रद्धा या तुमचे सामर्थ्य आहे. जर तो शांत राहिला तर, मागे वळला तर रिटर्न ले पळतोय पाप करायला, ले पळतो. देवाचा दूत समोर उभा राहिली की मग रिटर्न बॅक. रिवर्स गिअर का गाडी चालवणार आहे? रिवर्स गिअर. रिवर्स गिअर टाकता ना तुम्ही, सगळ्यात पावर त्या रिवर्स गिअर मध्ये आलेली का नाही? आहे का नाही? चांगला उलटी जातात. हा, रिवर्स गिअर बघा कशात ताकद आहे. रिवर्स गिअर मध्ये ताकद आहे का पुढच्या गिअर मध्ये ताकद आहे? हा, बॅक रिवर्स गिअर का हो? का हा, 5 गिअर आहेत गाडीला, त्यातला एक गिअर एवढा पॉवरफुल आहे तो रिवर्स पाप करायला जाऊ नका प्रियानो. जर मागे फिरा काय तुमचा आत्म्याचा बचाव होईल, शरीराचा बचाव होईल. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये शांती येईल. म्हणून काय करा? मागे फिरा, स्वस्थ राहा, स्वस्थ राहा, या तुमचा बचाव आहे. तुमचा बचाव होईल. हालेलुया. देव म्हणत आहे प्रियानो, माणसाच्या हाती पडण्यापेक्षा देवाच्या हाती पडणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. सगळ्यात उत्तम आहे प्रियानो. कारण माणूस हा मतलबी आहे, स्वार्थी आहे. जर मी तुझ्यामध्ये आलो तर तुला कुठलाच पाप करू देणार नाही, कुठल्याच पापामध्ये पडू देणार नाही, कुठल्याच आजारामध्ये राहू देणार नाही. कारण माझी शांती तुझ्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. याचे समजते नुसतं टाळ्या वाजवू नका. याचे समजा असतं तर टाळ्या वाजवा, नसतं गप राहा. प्रियानो, देवाचा आत्मा बोलत आहे की ज्या ज्या वेळेस मिस्री लोक मिस्र देशातून त्यांना बाहेर काढत होते त्यावेळेस त्यांनी काय केलं? देवाने कोणाला निवडलं? मोशे. बरोबर, मोशेला निवडलं. तसं देव तुमच्या लेकराला कोणाला निवडणार आहे. हालेलुया. ही मंडळी पुढे चालवण्यासाठी देव तुमच्याला कोणाला निवडणार आहे प्रियानो. दर्शन ग्रहण करा. हालेलुया. देव अजून एक शेका नगरमध्ये ओपन करणार आहे. हालेलुया. मला माहिती आहे तिथला पाळक कोण असेल, पण इथलाच असेल. याच मंडळीमधला तिथं पाळक असेल. हालेलुया. इथे शरद पण होऊ शकल, रावण पण होऊ शकल, दीपक पण होऊ शकल आणि बाय पण होऊ शकल, नितीन पण होऊ शकल, मला माहित नाही. प्रार्थना करा, देव या मंदिरातून पाळक उभा करणार आहे आणि नगरच्या दृष्टी सांभाळणार आहे. हालेलुया. नवरा पास्टर झालेला आवडत वाटतं. आई तुमच्या नाही का मुलाला पास्टर बनावं, देवाची सेवा करावी. मग असं का? असं का? पुढे का झोप आली का? हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुमच्यातलं जायचं रोटून देवाची सेवा करावी. हालेलुया. जसं देवाने त्या मोशेला निवडलं. हालेलुया. साधा शिंपण, साधारण मनुष्य, एवढं मोठं जबाबदारी दिली. नगर पण देव तुमच्या ताब्यात देणार आहे. रिअल आतून बोला, कुणाची इच्छा देवाची सेवा करायची. आवाज डबल होते, हा, आवाज डबल होते, ऐकायला. असं आहे का?
कुणाची इच्छा आहे? देवाची सेवा करायची, देवाचा दास म्हणून, देवाचा सेवक म्हणून उभा राहायची. सेविका पण उभा करणार आपण, सेविका आणि सेवक दोन्ही उभा करणार. शंभरनंतर उलटा परत होणार आहे. लक्षात ठेवा, देव त्याच्या जीवनामध्ये म्हणून आता देव खरवत आहे. हालेलुया. देवाला ब्रेक दिला तुम्हाला सुधारण्याचा. आताच देवाला काय करा? पश्चाताप करा, माफी मागा, सुधरा. मला काय तुम्हाला कळलं का नाही? काय कळलं? काय कळलं? कांतीसाठी टाळलं जाऊ. सनातन पिता, सनातन परमेश्वर, सनातन देव. लक्षात ठेवा प्रेम. हालेलुया. काय म्हणत आहे? परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता फक्त भागत नाही. माझा बाप डोलकीकडे घेत नाही हो. कशी? अशी. कशी? अशी. का? जर त्याने डोलकी घेतली तर सर्व जग डोलकी घेईल कायमस्वरूपी. हालेलुया. बापाने डोलकी घेतली तर जग म्हणून सांगतो जेवण यायचं जावळ द्यायचं बसून. हालेलुया. पास्टरला झोप लागते म्हणतो. प्रेज लॉर्ड. माझ्या बापानं जर डोलकी घेतली तर जग डोलकी गेली कायमच. कसं सांगा? आगम्य आहे प्रिय. लक्षात ठेवा, आजच देवापासून प्रार्थना करायची की प्रभू माझा मूर्खपणाची बुद्धी काढून टाक, तुझी स्वर्गीय बुद्धी दे. मूर्ख कोण आहे तो? मूर्ख आहेत का आपल्याकडे? मूर्ख आहेत हात वर करा. जे मूर्ख आहेत त्याने हात वर करा. मूर्ख आहेत असे हात वर करा. देव तुमच्या बुद्धीला स्पर्श करणार. येशूच्या नावात शबा रबा 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 तुरा. मूर्ख लोक देवाला काय करतात? देवाला आवडतात प्रियानो. तो तर मूर्ख गाणं. मूर्ख वजन टाकतं बिचार खाली उडी घालून चालतंय वजन घेऊन. तशीच आपली परिस्थिती झाली प्रियानो. त्या गाण्यासारखी परिस्थिती झाली. आपल्याला वजन टाकायचं हा पापाचे हिरवळ कुठे गेले? नाही काय बांधून गेलं? मुले टाकायचे खाली. हा मुलेच घेऊन पळायचं पळायचं पळायचं. हा एक मी पुस्तक वाचलं होतं, मुसाफिर. मुसाफिर पुस्तक वाचलं. अजून आहे माझ्याकडे, त्याला वाचायचं तरी वाचा. प्रियानो, तो मनुष्य कर्जाचा बोजा घेऊन, दुःखाचा बोजा घेऊन, सणाचा बोजा घेऊन पळतोय 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 पळतोय. एवढं पळतोय की त्याला जागा सापडत होती, त्याला ठिकाण सापडत होतं की कुठं पळावं कुठं थांबावं. एक ख्रिस्ती माणूस देवाचा दास त्याला जाऊन भेटला. मस्त वजन आहे, माझ्या डोक्यावर वजन आहे, माझ्या पाठीवर वजन आहे. आणि ते वजन घेऊन, कर्जाचा बोजा घेऊन, बायकोचा बोजा घेऊन, मुलांचा बोजा घेऊन तो काय करत आहे? पळत आहे पळत आहे पळत आहे. संसाराचा बोजा घेऊन तो काय करत आहे? पळत आहे प्रियानो. म्हणून देवाचा दास भेटला आणि म्हणला तू येशूकडे ये. हा जर तू येशूकडे आला तर काय होईल? तुझा सगळा बोजा परमेश्वर उतरल. म्हणून देवाचा वचन सांगते कष्ट आले भारे घालून गेल्यावर तुम्ही मज करा, माझी शांती माझा विश्वास मी तुम्हाला देईन. स्वर्गीय मान तुम्हाला देतोय, तुम्ही तोंड बघता दिसतोय काय राव द्या पुढं. हा पुढे तो भागलेल्यास जोर देतो, ताकद देतो. बाई बसली होती तिथं 4-5 दिवस, एका झटक्यात करंट दिला, टन करून उठून उभा राहिली का नाही? देवाला धन्यवाद. ताकद देतो, शांती देतो. हालेलुया. जो 50 त्याला
खाली पडू देतो का? समजा दीपक बरोबर पडले खाली, त्यांची बायकोच येईल हात द्यायला. पहिले कोणी? हा, त्यांचा बाप स्वर्गीय परमेश्वर. तर नीतिमान पडला तर तो देव त्याला उठवणार. नीतिमानाला परमेश्वर उठवतो प्रियानो, जो देवाला भीतो. हालेलुया. पुढं हा, विपुलास बल देतो, ताकद देतो, शक्ती देतो. पुढं चार लोक आहेत आपल्याकडे. किती लोक आहेत? 1 2 3 4 5 6. डाऊट येतो मला कधी कधी. हालेलुया. 5-6 लोक पवित्र आत्म्याने भरतात. का हो? का देव स्पर्श करत नाही तुम्हाला? तुमची इच्छा नाही आहे की मला स्पर्श करावं परमेश्वरानं? हा, प्रार्थना करा, उपास प्रार्थना करा की प्रभू तुझा स्पर्श मला हवा आहे. तू माझ्यामध्ये ये. बायको तर बसली आतमध्ये, पण प्रभू तू पण ये. बायकोला जागा आहे, देवाला पण जागा नाही. हा, नवऱ्या जागा आहे का? हा, पवित्र आत्म्याला जागा द्या प्रिय. हालेलुया. म्हणजे बापाला आतमध्ये जागा द्या. जर जागा दिली तर तुमची अशांती निघून जाईल. शांतीचा परमेश्वर तुम्हाला शांतीने भराल. हालेलुया. अग्नीच्या रूपामध्ये बोलणारा परमेश्वर अग्नीच्या अभिषेकामध्ये चालवून फिरावं. हा, भर जवानाचे ठेचा खातील, तरुण थकल तो म्हातारे टाकणार नाही. हा, जुनं ते सोनं म्हणतात मराठीमध्ये. बरोबर. परमेश्वराची, हा मेन पॉइंट आला कुठं? देवावर अरे वा, स्वस्त राहणारे पण लोक आहेत आपल्याकडे. खाऊन पिऊन स्वस्त राहणारे लोक माझ्यासाठी. खाऊन पिऊन मिळतात. हा, हालेलुया. स्वस्त राहू नका. स्वस्त आले का असं होतं? हालेलुया. हालेलुया. कसं होतंय माझ्यासाठी? आता सगळं कमी झालं. स्वस्त राहू नका. भिस्त टाका, भिस्त टाका, पण बिंदास झोपू नका. आता हळूहळू वाढत चालतंय. हालेलुया. हालेलुया. बाबा वाढत वाढत नाही. हालेलुया. पुढे काय भिस्त टाकतंय, स्वस्त पण राहते, तर वाढतच नाही. आम्ही दररोज प्रार्थना करतोय, प्रभू थोडी माझी दे त्यांना. हालेलुया. 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 काय म्हणते का? दोघं सारखे झाले तर दोघं मजबूत दिसावं. आज भविष्यवाणी करतो, देवबाप तुमचं वजन वाढवलं. हालेलुया. हालेलुया. बायका बरोबर चाललं तर सारखी दिसा म्हणजे मजबूत बांधा आहात. हालेलुया. 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 हा, पुढे परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती, नवीन शक्ती, न्यू एनर्जी, नवीन सामर्थ्य, नवीन अनुभव, नवीन अभिषेक. हालेलुया. हालेलुया. शिकवा आपण त्याच्यामध्ये बायबल स्टडीमध्ये शिकवायचं आपल्याला. हालेलुया. बायबल स्टडी चालू करायचे लवकर. जोपर्यंत ब्रदर सांगत नाहीत तोपर्यंत आपण बायबल स्टडी चालू करत नाहीये. हालेलुया. हे दोघं इंचार्ज आहेत, सिस्टर शीतल, ब्रदर दीपक. ज्यावेळेस हे लोक सांगतील त्यावेळेस आपण बायबल स्टडी चालू करू. हालेलुया. पुढे हा, देवाची करुणा. बाहेर एक करुणा थांबली. हालेलुया. थांबले का नाही करुणा? करुणा आहे का नाही? मास आणले का? मास आणले तर करुणा पासून बचाव करण्यासाठी मास लावावा लागला. मी पण लावलं 3 महिने. हालेलुया. सैतानाची करुणा होती.
प्रियानो, माझ्या बापाची पण करुणा तिच्यापेक्षा मोठी आहे. हालेलुया. त्या करुणापेक्षा माझ्या पित्याची करुणा मोठी आहे. हालेलुया. पुढं. गरुडाप्रमाणे. वाव. गरुड कधीच म्हातारा होत नाही हो. गरुड कोणाला माहिती आहे? गरुड हे का सगळ्याला माहिती आहे. कसा असतो? चिमणीसारखा असतो, छोटा असतो, एवढंच मात्र एवढंच असतं. एवढा आणि एवढा असतो का? मग कसा असतो गरुड? कसा असतो तुम्हाला माहिती आहे का? देवाने त्याच्या कशामध्ये ताकद दिली हो? हा, पंखात दिली ताकद. लक्ष द्या. देवाने त्याला कशात ताकद दिली? पंखामध्ये, खाण्यामध्ये, अजून चोचीमध्ये, अजून हा बोलण्यामध्ये, अजून सगळ्यात जास्त ताकद दिली त्याच्या पंजामध्ये. टाकलं चौकाला पण तो साथ उचलतो आणि घेऊन जोडतो. म्हणून पंखात पण ताकद आहे. बरं, त्याला प्रश्न आला, पास्टर पायात पंख घालत होता का? पायात पण ताकद होती. काय परत रिपीट करा ते वचन रिपीट करा. हा, नवीन शक्ती. हा, म्हातारे झाले आज गोळ्या खातात तंदुरुस्त दिसण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. पण माझा बाप काय म्हणत आहे? गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील पण थकणार नाही. हालेलुया. बाई माझ्या खाली बसला. काजळ भारी लावले. तिला दाखवा किती काजळ लावले. हालेलुया. हा, भावाची बघली कोण? चालतील तरी थकणार नाही. कोण? हा, जोरात टाळी वाजवा. परमेश्वराची आशा संपादन करणारे धावतील पण थकणार नाही, उडतील पण धावणार नाही. हा, उडतील पण, हा, उडतील पण, उडतील पण दमणार नाही, थकणार नाही. हालेलुया. देव बापाला जर समजा राहुला पंख दिले, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. मी कसं समजा राहुला पंख दिले देवाने, तर पहिला राहुल काय करणार? हा, हक्क. हा, व्हेरी गुड. पंख दिला तर उडण्याचा प्रयत्न कर. हालेलुया. मला पंख दिलं मी काय करेन? हा, उडणार तर ठीक आहे. काय करेन? पहिलं वर आकाशात जायचा प्रयत्न कर. वर जाता येते का? वर जाता येते का? का प्रभू तू वर यायचं, मला पण वर यायचंय. हालेलुया. तुझ्यापाशी यायचंय म्हणून कितका म्हणत आहे, जर मला पंख असते तर मी म्हणून तुझ्यापाशी आला असतो. हालेलुया. पण पंख दिले म्हणून कुठं पण उडायचं नाही. हा, हालेलुया. दावीद म्हणत आहे, काय म्हणतोय? मैं कहाँ भी जाऊ, समुद्राच्या पलीकडे पण जाऊ, कुठं पण जाऊ, तिथं तू आहेस. झोप लागली काय? हा, चांगलं चाललंय. हा, गार हवा. हालेलुया. कुठं पण गेले तर देवाचा आत्मा तिथं आहे प्रियानो, कुठंच पळू शकत नाही. पुढे झोप लागली. हा, रिपीट. परमेश्वराची आशा धरून राहणारे, आशा पाळणारे, त्याच्यासारखं राहणारे,
नियमामध्ये चालणारे, त्याच्या चाकरीमध्ये चालणारे, देवाला भिणारे काय करतील? नवीन आशा, नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य काय करतील? कळत नव्हतं माझं बोललेलं, मला कळलं येत नव्हतं, कळमध्ये बोललो असतो. नको 2 मिनिटं म्हणजे अर्धा तास जाईल माझा. नंतर आई वेळ आहे बघतो पुढं पुढं देतो मी चान्स देतो बोला. हा देणार 100% देणार. हा यिर्मया 15:19 15:19 यिर्मया 15:19 यिर्मया 15वा अध्याय वचन 19. याकरिता परमेश्वराचे म्हणतो, तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास. तू जर वळशील, जर देवाच्या दासाला ऐकशील तर माझ्या शिवासाठी तू योग्य आहेस. उभा राहणार 100%. देव उचलणार प्रिया, लक्षात ठेवा. म्हणून आज्ञाकारी बना. काय करा? आज्ञा पाळणारे बना, आज्ञा तोडणारे नको. हा हालेलुया. पुढं परमेश्वर असे म्हणतो, वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन. पळू नको. तुम्हाला माहिती आहे का, पळणारा देवाचा सेवक होता गुरु. कोण पळून गेला होता देवापासून? वास्तव बोलण्यावरून जातो. हा त्या शिष्याला टाळ्या वाजवा. योना देवाचा सेवक पळून गेला. काम चुकारपणा केला त्या सेवकानं. देवाला सांगितलं होतं कुठं जा? निनवेला जा. बाबा गेला तार्शीसला पळून. हा पळून गेला ते गेला, लय मोठी चुकी केली. दुसऱ्याला पण डुबून गेला असता. हालेलुया. स्वतः डुबला ते डुबलाय, दुसऱ्याला पण डुबून गेला असता. पण वेळेत त्याने काय केलं? सावरला. अख्ख्या कुटुंब नरकात जाऊ नये म्हणून स्वतः सावरला. हालेलुया. सगळे मेले असते, पाण्यात बुडून टाकलं असतं बापानं. पण काय केलं? स्वतःवर परीक्षा घेतली आणि त्या लोकांना वाचवलं. म्हणून तो वाचला आणि अख्खं निनवे शहर वाचवलं. हालेलुया. हालेलुया. योना कोणाला माहिती आहे? योना नाही माहिती? योना सेवक, देवाचा सेवक होता. त्याला सांगितलं होतं देवानं, तू इकडे जा, इकडे जा, इकडे पळा. म्हणजे इकडे सेवा करायला सांगितली होती, पण तिकडेच गेला, नियम तोडून गेला. देवाचं ऐकलं नाही, मग देवानं त्याला शाप आणला. हालेलुया. काय आणलं? नितीन ब्रदर देवानं काय आणलं त्याच्यावर? काय म्हणतो? आम्हाला माहित नाही काय आणलं, पण आणलं शाप. त्याच्यावर पुढं तू हीन कसापासून मौल्यवान वेगळे करशील, तुझे मुख, तू माझे मुख होशील, तूच पडेल. प्रियानो, पापाला तुच्छ म्हणा. पापाच्या अधीन होऊ नका. पापाच्या अधीन होऊ नका प्रियानो. व्यसनाधीन होऊ नका. हालेलुया. देवाचं मुख पहा प्रियानो. हालेलुया. देव जो परमेश्वर आज्ञा पाळतो तो देव सांगत आहे की मी त्याला काय करेन? नवीन शक्ती देईन, नवीन शक्ती सामर्थ्य काय करेन? देईन. हालेलुया. तू माझी आज्ञा तुच्छ मानू नको, माझ्या वचनाचा तिरस्कार करू नको. कारण मी तुझा देव तुझ्याबरोबरच राहणार आहे. हालेलुया. हे कंटिन्यू बरं करायचं. अजून 3 वचन आहे, पण अर्धा तास आहे. करायचं कंटिन्यू.
हालेलुया हालेलुया जोरात प्रभूसाठी टाळी वाजवा आपण. हालेलुया वचन समजलं का?